नमस्कार मंडळी. तर मग आपण आज जाऊ. आज तर माझा दुसराच ब्लॉग आहे. तर मग बघू. आज मी ठरवलं आहे की म्हणजे मराठीतूनच ब्लॉग करू, कारण एका जवळच्या व्यक्तीने मला सांगितलं की मग एकदा मराठीतून ब्लॉग ट्राय कर, नाही का. कारण म्हटलं चला मग तिचं बी ऐकू, म्हणजे त्या व्यक्तीचं ऐकू. त्यामुळे मग आजचा ब्लॉग आपण मराठीतूनच करू. तर मग आजचं तर आपलं काही प्लॅनिंग म्हणजे नाहीच आहे का कुठे जायचं लांब, कारण आपले डेली व्लॉगर आहेत आपण. तर मग आणि माझ्यासाठी सॉरी, बट मग करावं लागते कधी कधी. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल, नक्कीच आवडेल. तर मग चला बघू पुढे काय होतं काय नाही. आज तसा आपला विषय असा आहे की आपण आज आय थिंक जाऊ आपण पुढे जायचं. अजून फिक्स तर नाही आपलं तसं म्हणजे म्हणायला गेलं तर, बट मग बघू आपण जाऊ कुठे. तर मग मागचा ब्लॉग होतं त्यामध्ये तर म्हणजे चांगलंच बऱ्यापैकी मला मित्रांनी वगैरे तुम्ही सहकार्य केलं होतं, सपोर्ट केला होता. आणि त्यासाठी परत मग खूप दिवस पण लागले, म्हणजे ते ब्लॉग शूट केल्यानंतर परत मग त्याला एडिट करावं लागलं खूप. कारण आपला तर मोबाईल म्हणजे सिम्पल आहे, साधा सिम्पल आहे. त्यामुळे काय माहिती होतं यामध्ये कसं होतं नाही. जाऊया तिकडे. नमस्कार भाऊ बहिणींनो, मी तुमचा लाडका डॅनी जगताप आलो आहे तुमच्यासाठी घेऊन पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. तर मग जर का तुम्ही नवीन असाल तर मग नक्की लाईक करा अँड सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे जे ब्लॉग असतील त्यांची पुरेपूर नोटिफिकेशन मिळत असेल. आणि नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड कमेंट नक्की करा, कारण कमेंटवर तर चालू आहे आपलं सगळं. आता तुम्ही म्हणाल की डॅनीने पहिला ब्लॉग केला तो हिंदीमध्ये केला आणि जो सेकंड ब्लॉग करतो आहे तो म्हणजे मराठीमध्ये करतो. तर मग झालं असं की एक व्यक्ती होते ज्यांनी मला सांगितलं नाही का, म्हणे की तू एकदा ना म्हणे मराठी भाषेमध्ये ब्लॉग एकदा ट्राय कर म्हणे. कारण की कसं आहे की त्यांनी तसं काही कारण सांगितलं नाही मला, पण मग ते बोलले की युनिक वाटतं म्हणे आपली महाराष्ट्रीय भाषेमध्ये. तर मग युनिक आहे, खूप जास्त मस्त आहे. तर मग त्यामुळे मग मी त्यांना न काही विचारता काहीच न बोलता मग केला मी सेकंड ब्लॉग, म्हणजे मराठीमधून स्टार्ट केला. तर मग आता बघू काय होतं पुढे ते. तसं मी म्हणजे आता आहे तर मी आता उंटवाडी म्हणजे पाटील नगरच्या एरियामध्ये. मी तर म्हणजे मला कळत नव्हतं की काय बोलावं काय नाही, कुठे जावं. कारण आपलं तर म्हणजे काही डेली ब्लॉग आहे. तर मग आपण तर काही असं काही ट्रॅव्हल वगैरे तर नाही करत ना आपण. म्हणजे जमलं तर मग पुढे करू आपण, जर का आपली चांगली ग्रोथ झाली तर मग आपण करू, नक्कीच करू तुमच्यासाठी. तर मग आणि झालं असं की मी रस्त्यावरच ब्लॉग चालू केला होता, पण मग नंतर मग खूपच जास्त ऊन आहे ना आज, म्हणजे तुम्ही बघू शकता आता किती एक्सपोजर आहे. मग त्यामुळे मग मी एका ठिकाणी थांबलो इथे कालिका पार्कच्या एरियामध्ये. म्हटलं आधी इंट्रोडक्शन तर देऊन टाकू, पुढचे पुढे बघू. आणि तसं आपलं काय फिक्स आहे म्हणजे आपण कुठे जाणार आहे कुठे नाही. मित्र म्हणजे विचार केला की असं रस्त्यावरच जाईल कुठेतरी टाईमपास वगैरे करेल, तुमच्याशी बोलेल, तुम्हाला तुमच्याशी काही डिस्कशन करेल, बाकी मग बघू पुढे. तसं मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगलाच म्हणजे रिस्पॉन्स बऱ्यापैकी दिला, खूप चांगला दिला. कारण फर्स्ट व्हिडिओच्या मताने तर खूपच म्हणजे चांगले मला कमेंट्स आले. काही मित्रमंडळी बोलले खूप चांगलं करतो आहे, कीप इट अप ब्रो. म्हणजे त्यांनी पण चांगलं म्हणजे मला सहकार्य केलं, सपोर्ट केलं. आणि त्यांना तर विचारत नाही म्हणजे नाही का. तर मग माझे मित्रमंडळी बोलले की म्हणजे मराठीमधून ब्लॉग कर, एकदा ट्राय तरी कर म्हणे, म्हणजे तुझी वोकॅब्युलरी खूपच चांगली आहे. त्यामुळे मग मी केलं मराठीमधून ब्लॉग स्टार्ट केलं आहे. मग आता बघू आता काय होतं काय नाही. आणि तुम्ही तर बघू शकता म्हणजे नाही का माझ्याकडे अजून पण एअरबड्सच आहेत ना, त्याच्यावरून मी रेकॉर्डिंग करतो. माईक तर अजून काय आला नाही आहे. आणि आपलं मोबाईल पण तुम्हाला चांगलं होतं मी म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये की माझा मोबाईल तर काही एवढा चांगला नाही का. तर त्यामुळे मग एक्सपोजर कंट्रोल नाही होत. मग असं तुम्ही बघू शकता म्हणजे किती म्हणजे आज ऊनच आहे म्हणजे खूप. त्यामुळे आणि मी आज म्हणजे कॉलेजला पण नाही गेलो, कारण कंटाळा येतो यार रोजचं लेक्चर वगैरे करून. त्यामुळे घेतला आता रेस्ट घेतला आहे घरी. त्याचं म्हटलं ब्लॉग पण नाही केला आहे 3 दिवसापासून, तर मग करू म्हटलं आता हवं. तर मग बघू आता पुढे काय. तसं आपण जाणार तर आपण कळत नाही मला म्हणजे कुठे जावं.
तुम्ही मला सांगायचं नक्की, म्हणजे असं मी कमेंट करून सांगायचं कुठे जा डॅनी, म्हणजे ते म्हणजे चांगला ब्लॉग बनवता येईल. कारण मी तर म्हणजे न्यू कमरच आहे ना, म्हणजे मला काही एक्सपिरियन्स नाही या गोष्टींचा, काहीच नाही. करतोय ट्रायल करतोय. यार बघा ना, माझ्या नोजवर पिंपल झाला. वाव. मग आता आपण थोड्या वेळ थांबू इथे. थोडंसं जर का ऊन कंट्रोल झालं, कमी झालं, तर मग आपण जाऊ लगेच. इथून जवळच म्हणजे CCM आहे, सिटी सेंटर मॉल नाशिक. तुम्हाला जर का माहिती असेल, तुम्हाला तर माहितीच असेल, म्हणजे नाशिककर आहे शेवट तुम्ही. तर मग आपण जाऊ सिटी सेंटर मॉलमध्ये जाऊ. आणि हां, थँक्यू, म्हणजे नाही का मी जी रील टाकली ना इन्स्टाला, तर मग त्याला मला 1Kच्या वर मला म्हणजे नाही का व्ह्यूज भेटले. म्हणजे माझ्यासाठी तर खूपच येते, म्हणजे पहिली रीलच्या हिशोबाने तर म्हणजे खूपच जास्त आहे. चांगलंच आहे म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे त्यावरून मी खरंच खुश झालो नाही का. तर त्यासाठी खूपच तुमचं थँक्यू आणि सपोर्ट करत राहा. तर मग आज म्हणजे माझं लुक कसं आहे बघा. थोडंच फक्त याने वाट लावून दिली, जाऊ ते काही विषय नाही. मी मस्त शेविंग पण केली होती, पण मग आता वाढून जाते, काय करणार आपण, शोध मारतो तरी वाढून जाते, काय करणार आता थोडंसं आपण बघू, ऊन कमी झालं तर मग लगेच निघू आपण. CCMला जाऊ, तिथे जाऊ, काहीतरी इकडे तिकडे फिरू, टाईमपास करू. आणि CCM म्हणजे काय दाखवायची गोष्ट नाही कोणाला, की म्हणजे तुम्ही जर का नाशिकला राहता तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणजे जो ना तो लहान लहान मुलगा तिथे गेलेला आहे. आणि तुम्ही म्हणाल की म्हणा याचं प्रत्येक वॉल झाडाझुडांमध्ये असतो म्हणा, काहीच जंगलामध्ये घेऊन जातो म्हणा कपडे लोक दाखवायला. तर मग तसं काहीच नाही विषय. ते उगाच माझं म्हणजे आता मोबाईलचा इश्यू, त्यामुळे मी आता सनलाईट जिथे कमी असते ते जातो, ट्राय करतो तुमच्याशी बोलायचं जास्तीत जास्त. पण मग बघू. तसं माझा आउटफिट कसं आहे आजचा नक्की सांगा, कसं आहे तुम्हाला बघायचं का? 1 मिनिट. चला मग आपण निघूया मग आपल्या पाठीला. रस्त्यामध्ये तर खूपच जास्त म्हणजे ऊन आहे, तर मग त्यामुळे आता कॅमेऱ्यावर बघा असं सनलाईटचा इफेक्ट होतो. मग त्यामुळे मग जमलं तर मग डायरेक्ट आपण सिटी सेंटर मॉलच्या गेट बघा. आता जमलं तर आपण मग डायरेक्ट मग सिटी सेंटर मॉलच्या गेटवरच भेटूया. तिथून मग आपण पुढे करूया, कारण मध्ये म्हणजे तिथे म्हणजे खूप लोकेशन पण चांगलं आहे. आणि आपल्याला तसं काही ब्लॉगिंगच शूट करायची म्हटलं मग काहीतरी लोकेशन करावंच लागेल ना सेट. हो. चला मग बघूया काय होतं पुढे, काय नाही. आणि बोलूया आपण मग पुढे. चला लेट्स गो. चला मग आपण आता पोहोचलो सिटी सेंटर मॉलमध्ये. म्हणजे तुम्ही बघू शकता आता आपण पोहोचलोच आहे. तर मग मला म्हणजे जास्त वेळ लागत नाही इथे पोचायला, आणि माझ्यासाठी सॉरी, बट मग मला नाही आवडत जास्त असं कोणाला फेस वगैरे टाकायचं. मला म्हणजे आय नो आय एम नॉट गुड लुकिंग, बट तरी पण मला नाही आवडत. तर मग आता आपण मध्ये जाऊ. तुम्ही बघू शकता म्हणजे व्ह्यू बघा, चांगलाच आहे, खूपच चांगला. तुम्ही बोलत होते म्हणे की डॅनी सारखा आपल्या झाडाझुडांमध्ये घेऊन जातो. मग त्यापेक्षा म्हटलं मग चला डायरेक्ट आता बिल्डिंगमध्येच घेऊन जाऊ. तर मग चला आपण आता एंटर करू. तुम्हाला व्ह्यू दाखवतो तसं मी आत्ताचा सध्याचा व्ह्यू. म्हणजे आता वेळ झाला आहे 11:30, नाही 11:30 नाही, म्हणजे 12 वाजून गेले, 11:56 झाले आत्ताचा वेळ. तर मग एवढी काय पब्लिक पण नाही, गर्दी पण नाही, काहीच नाही जास्त. तर मग आपण आता एंटर करू मध्ये. तिथे बॅग्स वगैरे चेक करतात, तर मग आपण मध्ये गेलो. चला मग आपण आता एंटर केलेलं आहे सिटी सेंटर मॉलमध्ये. तर मग आता मध्ये तुम्ही बघू शकता. हो हो. तर मग चला म्हणजे आपण एक आम्हाला खरं सांगू तर म्हणजे खूपच असं वेगळं वाटत होतं की म्हणजे कधी एक्सपिरियन्स आहे ना आता पब्लिकमध्ये ब्लॉग शूट करायचं. तर मग आता बघू मग काय होतं काही नाही. आणि हा विषय थोडा काय म्हणजे तुम्ही बघू शकता आता पब्लिक तर खूपच कमी आहे, पण मग तरी शूट चालू आहे. तर मग आता डिस्कशन तर करू आपण, पण मग विषय आता असा ॲक्च्युअली केला म्हटलं गावरच्या जे होईल ते होईल पाहून घेऊ.
गावामध्ये ब्लॉग शूट करू, बोल तुमच्याशी चांगलंच हे बघते ते बघते काहीच बघू शकत आता. चला मग बघूया तुमची स्किप काय ती. आता आपण आलो आहे तर सेकंड फ्लोअरवर, म्हणजे फर्स्ट फ्लोअरवर, तो खालचा ग्राउंड फ्लोअर होता. आता आपण सेकंड फ्लोअरवर. खरं म्हणजे मला तर खरं सांगू तर कळत पण नाही तुमच्याशी काय बोललं काय नाही. कारण मी म्हणजे काही स्क्रिप्ट वगैरे लिहित नाही की काहीच नाही, डायरेक्ट येतो आणि ब्लॉग शूट चालू होतो. मग त्यामुळे मग नो आयडिया कसं म्हणजे यूट्यूबवर कसं बोलायचं काय बोलायचं. आता तेव्हा कसं होतं की म्हणजे तेव्हा कोणी नव्हतं ना पब्लिक वगैरे, म्हणून त्याच्यामुळे मी एकदम फ्री होतो की कसं पण बोलू शकत होतो का ब्लॉग शूट करत होतो, एकदम फ्री होतो. आता इथे पण म्हणजे चांगले आपल्याला रिॲक्शन भेटू शकतात, खूपच भेटतील पण भेटायलाच पाहिजे. तुमचा व्हॉईस तसा तुमचं होता का नाही. एकदा तसं बघायला गेलं तर नाशिककर म्हणजे विषय असा आहे की नाशिक सिटी सेंटर मॉल म्हणजे नाशिककरांची पहिली आवड. जर का कुठं पोरला येऊन फिरायचं असेल किंवा काही टाईमपास करायचं असेल तर मध्ये जायचं आणि हिंडायचं बस. तिथं परवडणारे वस्तू तर नाहीच आपल्यासाठी, पण मग काय करणार आता जे आहे ते आहे यायचं. हां, एक ट्रिक म्हणजे खूप फेमस नाही का इथली, म्हणजे ते म्हणजे आता येतात मुलं येतात आणि काय करतात, कपडे घेतात, चूज करता, घेतली विकत, ट्रायल रूममध्ये जातात आणि मिरर पिक काढून परत कपडे ठेवून देतात. त्याच्यामुळे मग त्यासाठी तर खूपच जास्त म्हणजे फेमस आहे. आणि आता अर्ध्याच्या वर इंस्टाचे पोरे तेच करतात, म्हणजे काय सांगावं आता. म्हणजे स्वतःने परचेस करते ते म्हणजे आधी जाता सिलेक्ट करतील, चूज करतील, समोरचे जो कस्टमर केअरवाला असतो त्याला म्हणजे खूपच बोर करतील का भैया ये दिखाओ भैया वो दिखाओ आणि जाऊन. चला मग आता मी तर म्हणजे ठरलं आता जे होईल ते पाहून घेऊ नाही का. आता कोण कसं बघतं आपल्याकडं, कोण काय बोलतं काय नाही, सगळं सोडून दुर्लक्ष करायचं, इग्नोर करायचं डायरेक्ट. आणि आपलं जे आहे तेच म्हणजे शूट करायचं. आता बघू आपण काय होतं काय नाही पुढे. तर म्हणजे आता खरं सांगू तर म्हणजे अशी पब्लिक असं काही एखादं काहीतरी प्राणी वगैरे नाही समजा असे बघता. तर म्हणजे आता बघू शकता आता पब्लिक कशी बाकी आहे, जाऊ ते आपल्याला काय घेणं. आणि हां, तुम्हाला एक मला म्हणजे नाही किस्सा पण सांगायचा आहे जो माझ्यासोबत झाला. तर मग बघू आपण. वाव, शूज वगैरे म्हणजे सगळं तर एकदम मस्त आहे, पण मग आपण अफोर्डच नाही करू शकतो. काय करणार आता या गोष्टीला. म्हणजे आता काही तर म्हणजे नमुने असे बघताय माझ्याकडे, असं काही फार नाही, काहीतरी जंगलातला कोणीतरी विलुप्त होणारी प्रजाती आहे. पण मग जाऊ दे आता, काय त्यांना इग्नोर केल्याशिवाय काय होणारच नाही. जर का अशाला इग्नोर नाही केलं तर मग कसं ग्रो होईल ब्रो. तसं मागचं डायलॉग भारी झाला, शी इज लुकिंग ॲट मी ब्रो. तर मग तर पुढे बघू काय आहे काही नाही. कसं म्हणजे नाही का, तर कुठे जाऊ म्हणजे मला तिकडून कळत नाही. जाऊन इथं करून तरी काय आपण, म्हणजे मी नाही का इथं खूप वेळा येऊन गेलो, खूप वेळा म्हणजे एकटा पण गेलो आहे, मुलांसोबत पण गेलो आहे, मुलींसोबत नाही आलो कधी, एवढा चान्स नाही भेटला मला कधी. तुमचं भावाचं म्हणजे नशीब खूपच फाटकं आहे, काय करणार होतं. तर विचार चालू आहे की जावं, कोणाची तरी मजा घ्यावं, पण मग काय इथं मजा घ्यायचं का मग राडावून गेला, काय करावं. सगळ्यांनी आपण तुमच्या पप्पाने घाबरते मला. आता कुठे जावं, आणि मला नक्की सांगा म्हणजे मराठी भाषा प्रॉपर तुम्हाला वाटते की मग हिंदी भाषा, दोघांपैकी एक चूज करा आणि कमेंटमध्ये सांगा मला. नेमकं करता तुम्ही म्हणजे ते चांगलीच गोष्ट आहे.